सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चांदवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटीलांची बैठक संपन्न। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी चांदवड पोलीस स्टेशन अंतर्गत गावामधील पोलीस पाटलांची बैठक मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन म्हणाले की नागरिकांनीही आगामी सण उत्सव शांततेच्या वातावरणात पार पाडावे। सण उत्सव साजरे करताना कोणतीही जाती तेढ निर्माण होईल असे पोस्टर बॅनर लावू नये। डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्य वापरावीत, वेळेच्या मर्यादेचे बंधन पाळावे, तसेच आपल्या सणामध्ये इतर समाज बांधवांना सहभागी करून खेळमेळीच्या वातावरणात सण साजरे करावेत। इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाही त्याची काळजी घ्यावी। आगामी शिवजयंती, होळी, रंगपंचमी हे सण उत्सव आनंदाच्या वातावरणात जरूर साजरे करावेत, परंतु उत्सवाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी त्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून विविध सूचना दिल्या। बैठकीस विविध गावांमधील पोलीस पाटील उपस्थित होते। या संदर्भात मनमाड पोलीस अधीक्षक अधिकारी बाजीराव महाजन यांनी अधिक माहिती दिली आहे। सर, आजच्या पोलीस पाटील या मीटिंगमध्ये आपण काय संदेश देणार? आताच आम्ही चांदवड परिसरातली सर्व पोलीस पाटील यांची मीटिंग घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही या मार्फतीने त्यांना पण संदेश दिलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या मार्फतीने संपूर्ण लोकांना संदेश देऊ इच्छितो का येणारे सर्व सण उत्सव हे अगदी शांततेच्या वातावरणात पार पाडायचे। उत्सव जरूर मानवा, परंतु ते करताना कुठली जातीतेढ निर्माण होईल असे पोस्टर बॅनर लावू नये किंवा डीजे जे आहे त्याचा वापर करू नये। पारंपरिक वाद्य आपण निश्चितपणे वापरावी आणि वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे आणि आपल्या सणामध्ये बाकी सर्वच समाजांना सहभागी करून घ्यायचं आहे। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सण साजरे करायचे आहे। कुठल्याही दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावतील किंवा त्यांना त्रास होईल असं कुठलंही वर्तन आपण करायचं नाही आहे आणि येणारे सर्वच उत्सव, शिवजयंती असेल, होळी असेल, रंगपंचमी असेल, हे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरे करायचे आहे, परंतु कुठलेही गालबोट लागू द्यायचं नाही किंवा कोणालाही त्रास होईल असं वर्तन आपण करायचं नाही। समजा एखाद्या गावामध्ये काही गालबोट लागला गेला, त्याच्यामध्ये आपल्या स्तरावरून त्यांच्यावरती कशा पद्धतीची कारवाई करणे? नाही, प्रशासन, शासन, पोलीस यांची ठरलेली कामाची पद्धत आहे। चुकीचं काम जर कोणी करेल तर कायद्याचा बडगा त्याला दाखवलेला आहे आणि कठोरातली कठोर कारवाई त्याच्यावर करण्यात येईल।